नाना थोडं दिले मला जवळून दिसले माझा माणसं आहे नंतर सगळी पडायला लागला मला काय माहिती तुम्हाला नंतर माहिती कधी माहिती पडला ना तुम्ही समजलं तुमचा काहीतरी कपडे झाले कधी माहिती म्हणजे तेव्हा तर वाटलाच नाही तिची मला वाटलं काय दगड पडला तिसऱ्यांदा तो तिसरा तो तिथलं नाही दुसरीकडे गेली तेव्हा मध्ये झाला ना झालं ना घर बांधलं तिथंच त्या मोठ्या दगडीवर त्याने झोपवलं ना ती बांधलेली आहे ना पाण्याची घास मारायचे लाईट घालायचे सगळ्यात टाके ना कोण्या पडल्याचे सगळ्यात ह्या समोरच्या त्याच्या मागं बघा निवडूम आहे ते निवडुमाच्या आत नाही आजीला नका सांगू इथपर्यंत येतो मुतांबराने येईल ना त्याची निवडूम आहे ना तिथपर्यंतच येतो मला 2 वखत भेटला होता मला वाटलं काय बिजे आहे घरी आपल्याला ते दारू पियाला असायचे ना आणि बाजारात गेला तर बत्तीला सांगायची कालोखपाडला 7 वाजून गेलं तरी या इकडं 8 वाजेपर्यंत यायला चालना असायचं ना पण म्हातारी हाक मारायची इकडं हो ना म्हातारी आमची वरडायची इकडनं ते वर सगळ्यावर आवाज या सोन्यापड्याचे सगळ्यात आवाज जातो तिच्या गायचा म्हातारी तुझी तुळ उडवला नाही वाटेवर घर बांधण्याचा तुमचा घर बांधले होते ना हांडा नाही उचलला पाण्याचा वर होता तो आणि फाटी नाही उचलली इसारला मी त्या दिवशी हंड्याचे उडवला होते ना मी रोज उचलायची पण त्या दिवशी इसारला 2-3 वेळा मला म्हणजे महासाळाच्या काळात पडली कोणतरी दारू घेऊन येतात आणि मग एक दिवशी ना कुंडीशी वर आला टाकला वर आणि मी असा मावती वरून बघितला म्हटलं विजयाकड्यांना आहे हा दुसराच कोणतरी आहे मी काय पाऊल उचलला नाही मी चालत होता तशीच चालला पण तो माणूस आणि जिथं सोन्यापट्ट्याच्या त्या निवडुमांची मी सगळ्याच्या भावाची निवडून निघाली इतकं अण्णा गेलो होतं पुढं आणायला तर इथं वर अंड्याशी तिथं वरती मध्ये उभं झाले ना मारवतानंतर आणि त्या हाक मारे पण मी हाक दिली नाही त्यांना आता लाईट गेलेली आहे माणसं झोपाय पाहिजेत आणि त्यांची कंदेल होता ह्यांची मारवताना अण्णांची तर मला कंदेलचा उजेड दिसत पण मी हाक दे नाही आणि तिथं आला आणि जाशील ना दोनदा बोलला कुठं वाटते हां मी काय नाही बोलला आणि मग पुढं आला ना उजेड बघितला ना शाळा बावलं ते त्यावेळेस हाका नाही दिली म्हटलं नाही दिली मग घरात येऊन त्यांना सांगितलं म्हातारी म्हणायला तुझ्या आग लावून दे भावऱ्याला भावरी खाती जाऊ नको बाबाई